शिर्डी लोकसभेतील जनता माझ्या बरोबर असून बाकी दोन चेहऱ्यांना जनतेने नाकारले आहे। शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर कमी शिकलेले आणि अडाणी प्रतिनिधी दिल्लीला जाऊन काय करणार, असा उपरोधिक टोला माजी खासदार आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी भाऊसाहेब कांबळे आणि सदाशिव लोखंडे यांचे नाव न घेता लगावलाय। खरं ही निवडणूक पक्षावर निगडीत नाही, ही निवडणूक जनतेच्या भरोशावर आहे। कारण ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतलेली आहे। माझी उमेदवारी निश्चित करण्यासाठी जनतेचा झालेला जो प्रयोग आहे, परिणाम आहे, त्यातून आता जरी दोन पक्षाचे उमेदवार असले, पक्षाचा जरी त्यांना प्रचंड पाठिंबा असला तर पक्षांपेक्षा जनता सर्वश्रेष्ठ आहे आणि जनता ठरविल ते राव काय ठरवणार आहे। या उक्तीप्रमाणे जनतेने घेतलेली असल्यामुळे, जनता माझ्या बाजूला असल्यामुळे आणि जनतेला या दोन्ही उमेदवारांची माहिती असल्यामुळे जनता आता माझाच विचार करणार आहे आणि म्हणून ही चेहऱ्याची निवडणूक आहे। तीन चेहरे आहेत, तीन चेहऱ्याचं तुम्ही शिक्षण बघा, तीन चेहऱ्यांचा अनुभव बघा, तीन चेहऱ्यांची कारकीर्द बघा। आजपर्यंत मी जनतेबरोबर आहे, मग ते करमाना असेल, या अनेक तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी काम केलं म्हणून असेल, 7 वर्ष साईबाबांची सेवा केलेली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असेल, किंवा 5 वर्ष खासदारकीचा कालखंडात माझं जनतेनं पाहिलेलं काम असेल। परंतु जे दोन उमेदवार आहेत, एकाला तर नाकारलेलंच आहे की ज्यांनी 5 वर्षात काहीच केलेलं नाही, मोदी लाटेवर जे निवडून आले आहेत, आणि दुसरे जे आहे की 10 वर्ष जे आमदार होते, मौनी आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, लाभार्थी आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांना मतदारसंघामध्ये श्रीरामपूरच्या मतदारसंघात नाकारलेलं आहे, असे या अडाणी जे दुसरी नापास आहेत आणि जे दिल्लीला जाऊन काय करणार आहेत, अशा प्रकारची स्थिती या मतदारसंघाची आहे। आणि म्हणून मतदारसंघ आता माझ्याकडे वेगळ्या आशेनं पाहतो आहे, आपला माणूस म्हणून पाहतो आहे आणि माझी भूमिका जी मी सार्थ करण्याचा प्रयत्न केला, आपला माणूस आपल्यासाठी, तीच भूमिका घेऊन आज मी उभा आहे। आणि जनतेलाही देखील मी सांगू इच्छितो की यावेळेला जनतेनं मला जर खासदार केलं तर पुढचं सारं आयुष्य मी जनतेच्या सेवेसाठी व्यतीत करणार आहे, देणार आहे, हे मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो। वागचौरे यांच्या या वक्तव्यावर कांबळे आणि लोखंडे काय प्रतिक्रिया देतात हे बघणं आता महत्त्वाचं आहे। माय न्यूज ब्युरो, शिर्डी।